राजवाडे सर फोन उचला ना, उचला ना, उचला ना प्लीज, फोन उचला ना. काय यार किती फोन करायचे, फोनच उचलत नाहीयेत. मेसेज कर. सर प्लीज कॉल ASAP, अर्जंट आहे. सीन सीन सीन. लूट एक पण नाही दिली. काय चाललंय मला कळत नाही. व्हॉट डू आय डू? इतके पैसे कुठनं आणू मी? फोन उचला ना प्लीज. काहीतरी हेल्प करा यार कोणीतरी. दिस इज स्टुपिड. दिस इज घाणेरडी आयडिया आहे सन्या. गॅरी यार मी काय करू मला खरंच कळत नाही. तुला इतका उशीर का लागला? बरं ते राहू दे. ऐक ना राजवाडे माझा फोन उचलत नाहीयेत. मी काय करू तर तूच सांग प्लीज. आय नीड युअर हेल्प. गॅरी गॅरी काय झालं? तू झालास परत गेलास ना शेल मध्ये? इकडे बघ. इतका डिस्टर्ब का दिसतोयस? नाही मी डिस्टर्ब नाही काही. खोटं बोलू नकोस. ऐक ऐक तुला राधिका दिसली असेल ना? मला माहितीये ना. त्याशिवाय तू असा चेहरा घेऊन येणारच नाहीस घरी. काही काय बोलतेस? काही काय बोलते म्हणजे? सांगितलं नाही एकदा डिस्टर्ब नाहीये म्हणून. डिस्टर्ब नाहीयेस मग हे काय आहे? गॅरी यार मला तुझी हेल्प हवी आहे. मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकले आणि तुझं लक्षच नाहीये माझ्याकडे. काय मी काय हेल्प करणार आहे शनाया तुझी? काय हेल्प करणार आहे म्हणजे? या पार्टीसाठी मला हेल्प कर ना. हे सगळं प्लॅन करताना तू मला विचारलं होतंस का? मग आता माझी हेल्प काय हवी तुला? माझ्यावर उगाच उलटा येऊ नकोस. हे बघ हे सगळं आपल्यासाठी करते मी. राधिका समोर आपल्याला काहीतरी स्टँड असावा म्हणून चाललंय ना हे सगळं. कसला स्टँड? नाही कुठल्या स्टँड बद्दल बोलतेस तू? शनाया हे सगळं करायला ना कुठल्या तरी पैसेवाल्याची मदत लागते कळलं? आणि तू काय पार्टी बिर्टी काय ऑर्गनाइज करणार आहे? त्याने काही होणार नाही कळलं? लोक येतील खातील पितील मजा करतील तुझं तेवढं पुरतं कौतुक करतील आणि निघून जातील. बस बस इनफ ऑफ युअर नेगेटिव्ह टॉक्स. गॅरी यार तू का असं वागतोय? तुझ्याकडे इतक्या आयडियाज आहेत. मला हेल्प कर ना. मला तुझी गरज आहे. एक गोष्ट लक्षात घे. ज्याच्याकडे पैसे आहेत ना असे राजवाडे वगैरेच तुझी हेल्प करू शकतात. मी नाही. पण मग मी आता काय करू? ते फोन उचलत नाहीयेत माझा. मगाशी मी तुला तेच सांगत होते पण नाही. आम्हाला आमचं डिस्टर्ब राहायचंय. नको यार जाऊ दे. मला नको तुझी आयडिया. ऐक ऐक सॉरी सॉरी माझ्या डोक्यात वेगळं काहीतरी चालू होतं. ओके हे बघ एक काम कर. राजवाडे नाही उचलत आहेत ना फोन. मग तू महाडिकांना फोन कर. राजवाड्यांपर्यंत पोहोचायचं असेल तर महाडिकां थ्रू तुला जाता येईल. महाडिकांना फोन कर. त्यांनी फोन नाही उचलला तर त्यांना मेसेज कर. मला माहिती आहे या लोकांच्या मागे कसं लागायचं. त्यांना फोन कर मेसेज कर त्यांच्या मागे लाग आणि त्यांना प्रत्यक्ष भेट. पण एकदा भेटलीस की मग तुला त्यांना कन्व्हिन्स करता येईल. त्यामुळे त्यांच्या मागे लाग आणि फोन कर. ओके डोंट वरी सगळं नीट होईल. हां थँक्स. राधिका कशी आहेस? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? आमचं काय रोजच चाललंय. बाकी तुझं काम कसं चाललंय? छान चाललंय. अगं तुझा फोटो आला एका मासिकेत पाहिला आम्ही. छान वाटतं. थँक्यू. आणि तुझ्यासारख्या मुलीकडे बघून ना खूप शिकण्यासारखं आहे. मी तर माझ्या मुलीला नेहमी सांगते काय बनून दाखवायचं असेल ना राधिकासारखं बनवून दाखव. चल येतो आम्ही. हो. आणि किती झाले सांगा? 280 रुपये. हा हा ठीक आहे मॅडम. ठीक आहे. माहिती नाही पण तुम्हाला द्यायला सांगितलं. रोज आमच्यासाठी स्वतः जाऊन भाजी आणतेस त्यासाठी थँक्यू. थँक्यू. घ्या ताई. थँक्यू. हा बाबा मजा बघा आता. नमस्कार. भाजीवाला कसा आहे? सौमित्र तू इथे काय चाललंय? सौमित्र अरे तू खूप केलंस
बाबा तुम्हाला हे सगळं माहिती होतं, तुम्ही या प्लॅन मध्ये होतात ना, मला का नाही सांगितलं तुम्ही? मी तुम्हाला काय काय करतेस? काय करते म्हणजे काय? मी किती घाबरले होते सौमित्र. काय घाबरायचं काय त्यात? म्हणजे काय मला वाटलं कोण अरे इथे- काय नाही, काही घाबरली वगैरे नसणार, तुला व्यवस्थित अंदाज असणार आहे. दुसरे कोण करणार एवढे किडे? अगं पण राधिका तुला माहिती आहे ना, हा सरप्राईज मॅन आहे. काल आला आणि हे सगळं ठरवून गेला, आम्हालाही कळलं नाही काय का? पण मी काय करणार सांगा? ही सारखी मला थँक्यू 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 म्हणते, मी आपल्या चिठ्ठ्या लिहिल्या थँक्यू थँक्यू थँक्यू. अच्छा हो का, म्हणून केलंस का? Thank you, मी thank you. खरंच घाबरले. Thank you, thank you. अरे, 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 thank you, thank you, seriously, thank you. मी घाबरले होते. तुम्ही बाजूला व्हा ना. सॉरी बाबा. ऐका माझं जरा, हे काय लहान मुलासारखं अथर्वसारखं वागताय तुम्ही? ओके 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 ओके, पण मला सांग राधा, सरप्राईज आवडलं की नाही तुला? आवडलं. आवाज याच्याकडनं शिकायला पाहिजे. काय थँक्यू म्हणायला की चिठ्ठी लिहायला? सरप्राईज कसं द्यायचं ते. हे घ्या. अरे सरप्राईज मॅन हा मी नाही, हे याचं यालाच लकला बसू देत. अरे तुमच्या रोमांस मध्ये मी विसरेन. काय अजून द्यायचंय सरप्राईज, अजून एक आहे. आता आई बाबा आता काय सरप्राईज? हा नाही सांगा आधी तुम्ही मला, तुम्ही तरी सांगा, तुम्ही नाही. माझ्याशी बोला आधी. याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही, कान पकडतो. रिअल अरे नाही, खरंच कोणालाही काही माहित नाहीये. मला न्यायचंय तुला एका ठिकाणी. चल कुठे आता? आई बाबा सॉरी, मी तुम्हाला नंतर सांगतो. ओके चल 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 चल, आपल्याला जायचंय. अगं सांगतो ग, चल चल ग बाबा, चल ग पटकन येऊया. चल चल चल. आई बाबा बाय 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 बाय. आई बाबा मी काय चाललंय तुझं सौमित्र? लवकर या. गोंधळ बाई, वादळ येते. ये अरे सौमित्र जरा, अरे हो रे काय कुठे जायचं? सांगतो ये. हा बरं ऐक ऐक ऐक, अजून एक. काय? आपण ब्रेकफास्ट सुद्धा एकत्र करणार आहोत. ओके आता ब्रेकफास्ट चल ना, अरे. त्यापेक्षा घरी जाऊया ना. मग तुला खाली कशाला घेऊन येईन मी? येडा आहे का मी जरा? घरी करायचं असतं तर घरीच केलं असतं ना. चल आपल्याला बाहेर जायचं. चल. अरे पण आईना मला सांगायला आईंना सांगितलंय मी, तू नको टेन्शन घेऊ, कशाला जगाची काळजी करतेस. आपण आता ब्रेकफास्ट करतोय. ओके चल निघूया. बरं ठीक आहे, मग मी गाडी काढते. नाही नाही काय काय गाडी? काय हसणार ग? बाईक? बाइक में जो रोमांस है ना बेबी, वो कार में नहीं है. हाँ? तुला जादूगार सौमित्र बघायचा? तो तर जादू करायला लागला. करायला नाही लागलोय का? बघायचंय का? दाखव. मी काय बाईक चालू नाही करणार आहे आपोआप. तिथे काय बघते? थँक्यू. जादू म्हणे. चल बाइक पे तो बैठ जा बेबी, सीन अभी बना देंगे. हे काय बोलत असतोस तू मध्ये मध्ये? हे घालायला लागेल तुला. सेफ्टी Helmet. फर्स्ट. कोणतं घालू? हे? अर्थात. ओके जाऊया. हो. रेडी? सवय नाही राहिली बाईकची, जरा सांभाळून बस. ओके बस.
थँक गॉड तुम्ही दोघे इतक्या शॉर्ट नोटीसवर इथे आलात. थँक्यू. मला ऍक्च्युली तुमची थोडी हेल्प हवी आहे. कसली मदत हवी तुला शनाया? सर मला थोडी फायनान्शियल हेल्प हवी आहे. मला राधिका मसाल्यामधल्या सगळ्या एम्प्लॉईजना आणि मसालेवाल्या बायकांना एक पार्टी द्यायची. काय? कसली पार्टी? सो दॅट्स द प्लॅन. शनाया, अगं ही कमिटमेंट करण्यापूर्वी आम्हाला एकदा विचारावं असं जरा सुद्धा वाटलं नाही तुला? बट सर काय बट काय? मला ह्या प्लॅन मध्ये आपलं बेनिफिट दिसतंय. कसलं बेनिफिट शनाया? अगं इतकी वर्ष झाले आम्ही या बिझनेस मध्ये आहोत, पण असल्या पार्ट्या दोन बेनिफिट झाल्या असं आम्हाला सुद्धा माहिती नाहीये. तरी मी तुम्हाला सांगत होतो राजवाडे, अगदी पहिल्यापासून सांगत होतो की हिचं ऐकू नका, हिच्या बोलण्यात येऊ नका, पण तुम्ही नाही ऐकलं, ठेवलात विश्वास हिच्यावर. महाडी त्यावेळेला ती डोक्याने काम करत होती कारण तिच्या बरोबर गुरु होता. पण मग अजूनही गॅरी आहे ना आपल्या सोबत. त्याला हे मान्य आहे का? शनाया, प्रश्न राधिकेला पडायला हवेत, प्रॉब्लेम्स तिला व्हायला हवेत. इथे तर उलट तुलाच प्रॉब्लेम होत आहेत. हे बघा सर, तुम्ही मला एक चान्स द्या. हा एक चान्स द्या. ही आपली गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. ह्यामध्ये मी ऍक्च्युली प्रेसचे लोक, आपलं मीडिया सगळ्यांना बोलवणार आहे पार्टीसाठी. आणि राधिकाला आपण खूप चांगल्या पद्धतीने ट्रॅप करू, तिला प्रॉब्लेम मध्ये आणू. पण हा एक चान्स द्या आणि तुम्ही कोऑपरेट करा प्लीज. ट्रस्ट मी. ओके? कमाल आली यार, किती दिवसांनी असं छान मस्त बाईकने फिरलो, मला खूप मजा आलेली आहे. नाही मात्र अशा बंद एसी डब्यातून जाण्यापेक्षा असं मस्त मनमोकळं फिरता येतं, मला खूप बरं वाटतं यार खरंच. मलाही खूप मस्त सरप्राईज मिळालं तुझ्यामुळे. खरंच खूप छान वाटलं. कितीतरी दिवसांनी अशी बाईकवरनं हिंडले आहे मी. माझ्याकडे टू व्हीलर होती ना तेव्हा मी रोज रोज हिंडायचे. नंतर कार घेतली, दरम्यानच्या काळात ती विकायला लागली. काही विचारू नको, पण आज खरंच खूप मजा आली. पण हेच होतं माहितीये का राधा, आपण आपल्या गरजा वाढवतो आणि मग या छोट्या छोट्या ज्या गोड गोष्टी असतात ना त्या विसरून जातो. म्हणून आज म्हटलं बऱ्याच दिवसांनी छान जरा बाईकने फिरू, ब्रेकफास्ट करू. हे तुला आठवतं आपण नागपूरमध्ये असताना टेकडीवरती जायचो, मग रविवारी ब्रेकफास्ट करायचो खाली तिथे, आठवतंय ना? आनंदकडे एकट्याकडे स्कूटी असायची, आपण सायकलने जायचो टेकडीवर, तरी पण आपण आधी पोहोचायचो कारण याची चढायचीच नाही स्कूटीवर. काय दिवस होते ते, मला खूप खूप आठवतात. कॉलेज लाईफ सारखं काही नाही ग जगात. हे बघ, ही कॉफी घ्यायची सवय पण तुझ्यामुळे लागली आहे मला. काही गोष्टी चांगल्या असतात. ही चांगली सवय आहे. आताच हाती आलेल्या माहितीनुसार राधिका मसाल्याची मालकीन राधिका सुभेदार शिवाय आणखीन एक 50% ची मालकीन आहे, जिचं नाव आहे शनाया सबनीस. हा काय प्रकार आहे? हायपर नको होऊस, लगेच बघूया काय. मिळालेल्या बातमीनुसार शनाया सबनीस ही राधिका सुभेदारांच्या एक्स हजबंडची बायको आहे आणि तिच्या 50% ची मालकीन आहे. आणि तिने एका मोठ्या इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी पार्टी द्यायचं ठरवलं आहे. आता ह्या पार्टीत राधिका सुभेदार येणार का? मुद्दाम करते सगळं. साहेब मी पाहिलं आणि तुम्हाला लगेच सांगितलं, पण ही बातमी मीडियापर्यंत गेली कशी? शनायाने सांगितलं असणार ना, पब्लिसिटीसाठी. सतत सेंटर ऑफ अट्रॅक्शन व्हायचं असतं तिला, केलं असेल तिने हे. या शनाबाईने ना वहिनीला त्रास द्यायचं ठरवले. पण ती असं का करतेय? इम्पॉसिबल आहे मुलगी. ती सगळं काही करू शकते, पण मला राहवत नाहीये. मी आताच तिला भेटतो. आनंद सर, कम इन. शना काय चाललंय हे सगळं? का करतेस तू हे सगळं? प्लीज अनवॉन्टेड क्वेश्चन्स विचारू नका. मी पार्टी देतेय. प्लीज तुला करायचं ते कर. तू ना हे सगळं तू मीडियामध्ये का तमाशा लावलाय? रिलॅक्स. मी जे आहे तेच सांगितलंय. हे बघ,
चिल ओके, छान होणार आहे पार्टी, मजा करूया आपण. ए चिलील वगैरे सांगू नकोस, आम्ही कोणी येणार नाही आहोत पार्टीमध्ये, कळलं का? आनंद, कसं आहे, पार्टी राधिका मसालेची आणि मीडियावाले तिथे येणार आहेत, आपले सगळे वर्कर्स तिथे येणार आहेत, मग एम्प्लॉईजना पण यावं लागेल ना. इट्स काइंड ऑफ कंपल्सरी. व्हॉट डू यू मीन कंपल्सरी? हा, एक्झॅक्टली. हे बघ, तुम्ही आम्हाला काही कंपल्शन करू शकत नाही. ओके, आम्ही कोणीही पार्टीला येणार नाही आहोत. चॅम, सगळं इतकं पर्सनली का घेतोस तू? हे बघ, मला काहीच फरक नाही पडत जेन्युइनली तुम्ही नाही आलात तर. पण कसं आहे, पार्टी राधिका मसाल्याची आहे आणि तिथे मीडिया येणार आहे, आपले सगळे वर्कर्स असणार आहेत. सो तुम्ही सगळे नसाल तर मग कंपनीचं नाव खराब होईल ना, म्हणून तुम्हाला तिथे यावं लागेल. आता तुम्ही विचार करा, राधिका मसाल्याची पार्टी तुम्हाला इम्पॉर्टंट वाटते का नाही ते? काय मिळणार आहे तुला हे सगळं करून? त्रास द्यायचा लोकांना, सॅटिस्फॅक्शन मिळणार, अजून काही नाही. जेनी जेनी जेनी, व्हाय डोंट यू अंडरस्टँड? अगं राधिका मसालेने इतक्या सगळ्या हाईट्स क्रॉस केल्यात. आपण इंटरनॅशनल मार्केटमध्ये एंटर करतोय. राधिका मॅडमचा, तुमच्या राधिका मॅडमचा मॅगझिन कव्हरवर फोटो आलाय. मग ते सगळं सक्सेस सेलिब्रेट नको का करायला? म्हणून ही मोठी पार्टी आहे आणि मी तुमच्या समोर फ्रेंडशिपचा हात करते. तर उलट तुम्हीच माझ्यावर ब्लेम गेम खेळताय. ब्लेम गेम? हे बघ लिसन, मी मनापासून पार्टी देते तुम्हाला. सो मनापासून तू काय करतेस ना, मला कळत नाही. इतके मूर्ख नाही होता, कळलं का? दे दे, तुला जे काही पार्टी द्यायची आहे, ज्याला इन्व्हाइट करायचं कर, आम्ही आमचं बघतो. पण हे विसरू नकोस, या कंपनीकडनं तुला फंड मिळणार नाही, 1 रुपया पण नाही. आय नो मी राधिका मसाल्याच्या फंड्स मधनं 1ही रुपया घेणार नाहीये. मी स्वतःच्या खर्चाने तुम्हाला पार्टी देते. सो तुम्हाला सगळ्यांना यायचंय. ओके? काय निशांत? नक्कीच शनाच्या डोक्यात काहीतरी आहे. त्या पार्टीत ना तिने काही घोळ घालायला नको. बस वहिनीच ठरवतील काय करायचं ते. मिस्टर कदम, तुम्ही पण यायचंय. ओके? निशांत, मला कळलं तुझी एंगेजमेंट झाली, सो फियॉन्सेलाही घेऊन या आणि तुम्ही पण मिसेसना घेऊन या. ओके, चला मग कामाला लागूया. खूप काम आहेत आपल्याला, पार्टीची प्लॅनिंग करायचं ना. जेनी बेब, पार्टीसाठी एखादा छान वन पीस घे ना तू. हे असे कपडे घालून येऊ नको यार.